निवडणुकीत पाणी पाजायचं म्हणून थोडं पिऊन घेतो. 85 साली धारावीच्या संदर्भात राजीवजी बोलले. 85 पासून 2014 पर्यंत धारावीचं काही होऊ शकलं नाही. पण आज जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा धारावीचा प्रोजेक्ट आता सुरू झालेला आहे. आणि धारावीकरांनो, मी तुम्हाला सांगतो, 10 लाख लोकांना घर हे आम्ही या धारावीच्या प्रकल्पात देतो आहोत. 10 लाख लोकांना. आणि जेवढे एलिजिबल आहेत या प्रत्येकाला धारावी मध्येच घर आम्ही देणार आहे. पण पहिला प्रकल्प असा आहे की जो एलिजिबल नाही त्यालाही घर देण्याचा निर्णय आपण केला. कारण आपल्याला माहिती होतं याला इनएलिजिबल ठरवून इथनं जर बाजूला काढलं तर बाजूला तो झोपडपट्टीच तयार करेल, त्याच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्यामुळे प्रत्येकाला घर देणारा. आणि हे करत असताना आम्ही विचार केला की धारावी ही केवळ एक निवासी वस्ती नाहीये, एक इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे. आज त्या ठिकाणी पोट्रीचं काम असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे लेदरचं काम असेल, त्या ठिकाणी फूड इंडस्ट्री असेल, त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल. इतकी मोठी इंडस्ट्री आहे. अरे तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी बनवून मिळतं. अशा प्रकारची धारावी आहे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी कलाकार लोक राहतात, अशा प्रकारचे कारीगर राहतात. आणि म्हणून निर्णय केला की या धारावीतली ही जी इंडस्ट्री आहे ही पण बाहेर जाणार नाही. धारावीच्या इंडस्ट्रीला धारावीमध्येच आम्ही जागा दिली. चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी अनऑर्गनाइज सेक्टरमधनं ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणलं. आणि 5 वर्षाकरता सर्व प्रकारचे टॅक्सेस हे आम्ही त्या ठिकाणी माफ करून टाकले. त्यामुळे पुढच्या काळामध्ये धारावीमध्ये एक मोठी इंडस्ट्री आपल्याला तयार झालेली दिसेल. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आम्ही केलं. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मेट्रोचं जाळं आपण तयार केलं. 15 वर्षात 11 किलोमीटर आणि 10 वर्षामध्ये 354 किलोमीटर हा फरक आहे. हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता 30 तारखेला माननीय मोदी साहेब ज्यावेळी अंडरग्राऊंड मेट्रो जी आहे ती आपल्या कफ परेड पासून सुरू करतील, ती देखील एशियातली सगळ्यात मोठी सिंगल लाईन असणार आहे अंडरग्राऊंडची. आपण कनेक्टिव्हिटीचा विचार करा. आपण कोस्टल रोड केला, आता आपण बांद्र्यावरनं वर्सोव्याचा रोड करतोय. वर्सोव्यापासनं भाईंदरपर्यंत आपण रोड करतोय. भाईंदरच्या उत्तरपासनं विरारपर्यंत रोड आपण करतोय. म्हणजे मुंबईकरांकरता हे का महत्वाचं आहे तर मुंबईची 60% मुंबईचं ट्रॅफिक हे वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातं. 60%. आणि या वेस्टर्न एक्सप्रेसवेला पर्यायी कोस्टल रोड हा पूर्ण भाईंदरपर्यंत आणि मग पलीकडे आपण वसई विरारपर्यंत तो देतो आहोत. त्यामुळे मुंबईचं जे स्वप्न आपण बघितलेलं आहे की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जायचं असेल तरी 59 मिनिटाच्या आत व्यक्ती पोहोचला पाहिजे. अशा प्रकारचं मुंबईचं अर्बन प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जातं नाही तर ट्रेनमध्ये जातं. त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे सुविधा मिळाल्या पाहिजेत हा आपला प्रयत्न आहे. आज आपण जे बोगदे तयार करतोय, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचे आपले बोगदे असतील की ज्याच्यातनं आपल्याला कल्पना आहे की ठाण्यापासनं तर अगदी बोरीवलीपर्यंत बोगद्यातनं आपल्याला येता येईल. 1.5 तासाचा जो प्रवास आहे हा प्रवास 20 मिनिटाचा प्रवास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. असे अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत. या मुंबईच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक कनेक्टिव्हिटी ही आपण त्या ठिकाणी देतो. मुंबईची जी आपली सबर्बन रेल्वे आपली लोकल आहे, मी मोदी सरकारचे आभार मानेन. या लोकलच्या दरवाजातनं पडून कित्येक लोक मरायची आणि दरवेळेस चर्चा व्हायची की याच्यावर काय उपाय आहे, पण उपाय होत नव्हता. आता मोदी सरकारने हा निर्णय घेतला
की आम्ही नवीन ट्रेन आणणार, बंद दरवाजाच्या ट्रेन आणणार, एसी ट्रेन आणणार, म्हणजे जसं आपण मेट्रोमध्ये फिरतो मेट्रो सारखीच ट्रेन ही आता लोकलला असेल, पण तिकीट मात्र वाढणार नाही. आज जे तिकीट आहे त्या तिकिटामध्येच आपल्याला त्या ठिकाणी ही एसी ट्रेन यात मिळणार आहे. बंधू भगिनींनो, आपण आज MMR रिजन मध्ये 3री मुंबई करतोय, वसई विरारकडे 4थी मुंबई करतोय, या मुंबईला अफोर्डेबल करण्याचा प्रयत्न करतोय. वाढवण सारखं बंदर झाल्यानंतर पुढचे 100 वर्ष या महाराष्ट्राला आणि मुंबईला एक मॅरीटाईम ताकद म्हणून कोणी आपला मुकाबला करू शकणार नाही. अशा प्रकारचं जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर हे आपण वाढवणमध्ये या ठिकाणी तयार करतो. एक प्रकारे वी आर रिइमॅजिनिंग मुंबई. आम्ही मुंबई रिइमॅजिन करतोय आणि काही लोक फक्त खुर्ची रिइमॅजिन करतायत. जे खुर्ची रिइमॅजिन करतायत त्यांना सांगू देऊ इच्छितो, ती खुर्ची तुम्हाला मिळणार नाही. ती खुर्ची कार्यकर्त्यालाच मिळेल, ती खुर्ची मुंबईकरालाच मिळेल, ती खुर्ची मुंबईचं हित साधणाऱ्यालाच मिळेल. मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या गदारोळातनं बाहेर काढणारा व्यक्तीच आता मुंबईचा महापौर होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. खरं म्हणजे जर यांना आम्ही प्रश्न विचारला तर हे उत्तर देऊ शकत नाही. अरे तुमची आवश्यकता कधी असते? सामान्य माणूस दुःखात असतो तेव्हा तुमची आवश्यकता असते. या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस सामान्य माणसं मरत होती, ज्यावेळी सामान्य माणसांना बेड मिळत नव्हती, जेव्हा त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हतं, ज्या काळामध्ये हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत ठेवलेली मुंबई महानगरपालिका, ज्या महानगरपालिकेचे 70,000 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या, त्या महानगरपालिकेकडनं केवळ एवढीच अपेक्षा केली होती, तेव्हाच्या सत्ताधाऱ्याकडनं एवढीच अपेक्षा केली होती, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करा, सामान्य माणसाला ऑक्सिजन द्या, त्याला बेड उपलब्ध करून द्या. पण त्याच्याही मध्ये यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट दिली आणि यांच्या नातेवाईकांना माणसं मारली. मी म्हणत नाही, तुम्ही ईडीची चार्जशीट बघा. जे डॉक्टर नव्हते त्यांना डॉक्टर दाखवलं, जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं, ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले. आणि परिणाम काय झाला? माझा आम मुंबईकर हा पटा पटा त्या ठिकाणी मेला. अरे जनावरासारखा माझा मुंबईकर मेला, पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला. हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? हे कफन चोर ज्याने कफन मध्ये चोरी केली, हे कफन चोर कोणच्या तोंडानं मुंबईकरांपुढे येत आहेत हा माझा सवाल आहे. आणि म्हणून काळजी करायचं कारण नाही आहे. मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आता मुंबईमध्ये आपल्याला घरोघरी जायचंय, आपण काय केलं हे सांगायचंय, यांची करतूत ही सगळ्यांपुढे आणायची आहे. आणि एकदा यांची करतूत लोकांपुढे आली तर आपल्याला मतही मागण्याची आवश्यकता नाही. लोक यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आज या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून हा संकल्प करा की आम्हाला मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसवायचा आहे. याकरता नाही की मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे.